हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी मस्तपैकी चुलीवर बनवत आहे एक आसामीज ट्रेडिशनल रेसिपी, ज्याचं नाव आहे आसामीज खार. तर खार हा प्रकार म्हणजे दुधी भोपळ्यापासून बनवला जातो. तर मी मस्तपैकी चुलीवर बनवते आहे. तर पहिल्यांदा मी तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर त्याच्यात पंचपुरण घातलं आहे. पंचपुरण म्हणजे जिरे, मोहरी, त्याच्यानंतर बडीशेप आणि ओवा आणि आपलं मेथीदाणा, असे 5 प्रकारचे हे असतात. तर ते आपण टाकून त्याची आपण फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि मी खूप असा बारीक चिरून घेतलेला असा भोपळा त्याच्यात घातलेला आहे. आणि याची स्पेशालिटी हे आहे की हे फक्त वाफेवर शिजवायचं आहे. आणि याच्यामध्ये मी घालणार आहे फिश हेड. तर माशांचं जे हेड आहे ते याच्यामध्ये घालणार आहे. तर ही ह्याची स्पेशालिटी आहे. तर तिथं असं म्हणतात की हे खायला खूप हेल्दी असतं. शरीरामध्ये काही विषारी गोष्ट असतील, काय असतील ते निघून जातात. तर हे हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे. तर मी ट्राय केलेलं आहे, मस्त लागतं. आणि बाकीचे फिश पण मी तळून घेतलेले आहेत. तर आपलं आसामीज खार ही रेसिपी, आसामीज ट्रेडिशनल रेसिपी तयार आहे. तर मस्त अशी ही रेसिपी खाऊन मला छान वाटलं. आणि सिंपल आहे, पण फिश हेड घातल्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते त्याच्यात. आणि असं नाही आहे की खूप काही पदार्थ घातलेत. मिरची, कांदा, पंचपुरण, आपलं भोपळा, दुधी भोपळा आणि फिश हेड बस. आणि वाफेवर शिजवलं आहे. आणि फिश अगोदर मी तळून घेतलेले आहेत, एकदम डीप फ्राय. तर चला, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.